नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मातीचे बंधारे, लोकवर्गणी आणि अपुरी यंत्रणा, राजाराम तलाव वाचवण्यासाठी जलतरण मंडळांची झुंज। मातीचे बंधारे घालून छत्रपती राजाराम तलावात मिसळणारं सांडपाणी रोखण्याचा प्रयत्न येथील जलतरण मंडळानं केला। सांडपाण्याचं प्रमाण वाढत असल्यानं त्याचा प्रयत्न तोकडा पडतोय। तलावातील पाणी वापरणाऱ्यांचं मात्र प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे। या तलावाची पाणी साठवणुकीची क्षमता 0.81 दशलक्ष घनमीटर आहे। तलावाचं एकूण क्षेत्र 93.7 हेक्टर आहे। त्यातील सर्वाधिक क्षेत्र शिवाजी विद्यापीठ आणि त्यापाठोपाठ कृषी महाविद्यालय सरनोबतवाडीकडे आहे। या तलावात हनुमान नगर विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाच्या वसतिगृह परिसरातून सांडपाणी मिळत असल्याचं त्या सदस्यांच्या 6 महिन्यांपूर्वी लक्षात आलं। पाऊस थांबल्यानंतर मंडळाच्या सदस्यांनी सांडपाणी रोखण्यासाठी कृतिशील पाऊल उचललं। हनुमान नगर वसतिगृह परिसराकडून येणारं सांडपाणी रोखण्यासाठी त्या मार्गावर या सदस्यांनी लोकवर्गणीतून गेल्या महिन्यात 3 ठिकाणी मातीचे बंधारे बांधले। त्यातून बऱ्यापैकी सांडपाण्याला अटकाव झाला। त्यातून नितळून पाणी पुढे जात होतं, मात्र या सांडपाण्याचं प्रमाण वाढत असल्यानं हे बंधारे अपुरे पडत आहेत। हे सांडपाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे। शिवाजी विद्यापीठानं तंत्रज्ञान वसतिगृह परिसरात फायटोरिड पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण करणारे केंद्र सुरू केलं। या केंद्रांची दर दिवशी 50,000 लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे। 12 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या केंद्राच्या प्रक्रिया करणाऱ्या क्षमतेच्या तुलनेत येणाऱ्या सांडपाण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे केंद्र अपुरं पडत आहे। काही वेळा इथं सांडपाणी ओव्हरफुल होत आहे। या वसतिगृह परिसरातील बगीचा फुलवण्यासाठी काही प्रमाणात विद्यापीठाकडून सांडपाण्याचा वापर होतोय। उजळाईवाडी हद्दीतील हनुमान नगर, JR कॉलनी, दादू चौगुले नगर परिसरातून तलावाकडे सांडपाणी रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शोषखड्डे काढले, पण त्याला मर्यादा आल्या। या परिसरातील आणि तंत्रज्ञान विभागाच्या वसतिगृह परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा STP प्लांट उभारण्यासाठी जागा नाही। या प्लांटसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव 2.5 वर्षापूर्वी आम्ही विद्यापीठाला दिला, मात्र विद्यापीठ प्रशासनानं त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी सांगितलं। तलावाचं प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे। त्यासाठी विद्यापीठ आणि हनुमान नगर, दादू चौगुले नगर परिसरातील नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। आमच्या मंडळानं लोकवर्गणीतून 3 ठिकाणी मातीचे बंधारे घालून राजाराम तलावात मिसळणारं सांडपाणी रोखण्याचा प्रयत्न केलाय। वेळीच ठोस कारवाई व्हावी।